खरं तर पुण्यातील दक्षिण पुण्याचा भाग असलेला नवले आणि वडगाव पूल आज हादरून गेलाय। आज सकाळपासून म्हणजे काल मध्यरात्री ते आज सकाळपर्यंत आणि दुपारपर्यंत अशी 3 अपघातांची मालिका नवले पूल ते वडगाव पूल या दरम्यान पाहायला मिळाली। आज मध्यरात्री पहाटे 3:30 वाजता एक भरधाव मर्सिडीजने एका दुचाकी स्वाराला उडविले, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला। ही त्याची आपण आताची सगळी दृश्य पाहतोय। मर्सिडीजचा काय स्पीड असेल, काय वेग असेल याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो। जर नंबर बघितला तर ही गाडी मुंबईची वाटू शकते आपल्याला। MH1BK 4625 या गाडीचा नंबर आहे। ही मुलाच्या आईच्या नावावरती गाडी आहे। 4 विद्यार्थी आहेत जे पोस्ट ग्रॅज्युएशन करत होते। पार्टीसाठी ते हिंजवडीला आले, पार्टी केली। पार्टी केल्यानंतर त्यांना कुठेतरी लॉंग ड्राईव्हची जाण्याची इच्छा झाली म्हणून त्यांनी खेड शिवापूर हे स्थळ निवडलं। तिथून परत येताना 4घही विद्यार्थी हे नशेमध्ये असल्याचं निष्पन्न झालंय आणि त्यांनी एका दुचाकी स्वाराला ह्या वडगावच्या आणि नवलेपूरच्या मध्ये असलेल्या ब्रिजवरती एकाला जोरदार धडक दिली। समोर देखील दुचाकी दिसते, त्याचा जागीच मृत्यू झाला। मात्र हे 4 जण बचावले कारण गाडीमध्ये एअर बॅग्स होत्या। एअर बॅग्समुळे ह्या 4घांचा जो आहे तो जीव वाचलेला आहे। मात्र मद्यपान करून ह्या 4घांनी जी काही धडक दिली होती ते दोघं जे आहेत ते शंकर महाराज मठांचा सध्या उत्सव सुरू आहे पुण्यामध्ये। दक्षिण पुण्याचं ते पीठ आहे, तिथे ते भजन कीर्तन करून आपल्या घरी जात होते मध्यरात्री आणि हा अपघात घडला। तर दुसरा अपघात आज दुपारी घडला, ज्याने भरधाव वेगाने ट्रक हा मुंबईच्या दिशेने जात होता, त्याचे ब्रेक फेल झाले। त्यांनी 5 वाहनांना उडविले, त्याच्यामध्ये 2 रिक्षा, 2 कार आणि 1 दुचाकीचा समावेश आहे। तर त्या दुचाकी स्वाराचा देखील त्याच्यामध्ये जागीच मृत्यू झाला। तर आज सकाळीच एका पादचाऱ्याला भरधाव ट्रेलरने उडविले आणि त्याचा देखील जागीच मृत्यू झाला। खरं तर वडगाव आणि नवले पुलामध्ये अनेक ठिकाणी हायवेचे जे पंक्चर आहेत, अनेक लोक गावात मुंबई, पुणे, बेंगलोरला जाण्यासाठी या महामार्गाचा वापर करतात। अनेक गाड्या देखील इथे थांबतात, मात्र कुठलेही दिशादर्शक फलक नाहीत, प्रवाशांना थांबण्यासाठी जागा नाही आणि वाहनांना देखील काही त्याच्या ज्या स्पीडच्या सीमा आहेत त्या देखील नाही आहेत, तीव्र उतार आहेत। त्याच्यामुळे आता अपघातांची मालिका ही कायमच सुरू पाहायला मिळते।